देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं व्यालयज्ञ सु नमस्कार मित्रांनो. सकाळचे वाजलेले आहेत 4 आणि माझ्या आऊंची स्पीड बघू शकता तुम्ही किती एकदम स्पीडने चालत आहे. मला त्यांच्याबरोबर पळत पळत जावं लागतंय. सकाळ सकाळी किती अंधार आणि गारवा आहे तरी आम्ही आलो आहे पदयात्रा करायला. बघू शकता तुम्ही आहो किती स्पीडने चालत आहे. बघू शकता रस्ता सुटत नाही आहे. किती लंबा रस्ता आहे. अजून तर खूप दूर आहे आणि आहो किती स्पीडने चालले. आहो थांबा माझ्यासाठी पण. आहो काहीतरी बडबड करत आहेत. चला आपण बघूया. थांबा जय. बघू शकता रस्ता किती लांब आहे. आहो का कशी बडबड करत आहे. मला गोष्टी सांगत आहेत ते. अरे आम्ही पुण्यात होतो तेव्हा टाइमला सकाळी उठून थंड पाणी हांगून मागत जाणार माहिती का. हो ना. नॅचरल आहे. तिथे कोण थंड पाण्याने आंघोळ करत होते. गरम पाणी नव्हतं का. तिथं काय घातलं होतं तर कुठे हाय बघू शकता आहे मेन रोड. आहोची स्पीड काही थांबत नाही आहे. आहो चालेल जोरजोराने. आता आमच्या जवळून ट्रक गेलं. मी तर खूप घाबरली होती बाबा. पण आहो काही घाबरत नाहीत. आलेला आहे मोठा रोड. आता इथे आपण मी आहोंसोबत बडबड करते. आहो आपण दोघं सारखेच आहो ना. सोबत सोबत चालायला लागलो. मी तुमच्यापेक्षा स्पीडने चालायला लागले ना. हा हो. हे रोड तरी बरं आहे. आमचं शेत फाट्यावर एवढे खड्डे आणि एवढं माती आहे त्याच्यावरून आम्ही चालत आलेलो आहे. आमच्या मागून बघू शकता एक एक गाडी चालू झाली आता. आहो मी जर तुमची बहीण असते मग मारलं कोण असतं. हातली असते. हो का. पण मी तर तुमची बायको आहे ना. मग मला तुम्ही जीव लावता की नाही. मी बघू शकता तुमच्या नवसासाठी मी पण आली आहे त्यांच्या सोबत. आणि ते पण पदयात्रा चालू आहे आमची. बघू शकता एक एक गाडी चालू झालेली आहे रस्त्याने. सकाळचे 4 वाजले आहे. बघू शकता अहो किती पटपट चालले आहे. मी त्यांचा दिमाग खात होते ते तू मागूनच आहे. मला सोडून किती पटपट पळत आहेत ते. कार चालली रस्त्याने. रस्ता खूप लांब आहे. अहो ने बाबांसाठी नवस केला होता की मी बाबांना बरं करा मी प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला भेटायला येईल. ते पण सकाळी 4 वाजेला. म्हणून आहोत मी सकाळीच तयारी करून सकाळीच मस्त आंघोळ गिंघोळ करून आणि जबरदस्ती मला पण उठवून दिलं. सोबत मला पण आणलं आणि मी बघ करत आहे. त्यांना खूप कंटाळा येत आहे माझ्या. आहो थांबा ना. आहो चांगलं बघू शकता आमच्या मागे कुत्रे लागले होते. ते आमच्या मागे नव्हते लागले पण मला खूप भीती वाटली. आणि माझ्या आहो म्हणे चाल 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 पण मी खूप भीत होती. मला खूप भीती वाटली कुत्र्यांची. आज सकाळी सकाळी लोक कामाला चालले आहे आणि आम्ही पदयात्रा करत आहे. आम्ही इकडं आलो ना अजितदादा परांचं बॅनर बघितलं त्यांची आठवण आली. आपण बघू शकतो किती गर्दी आहे इथे नाश्ता करायला. सकाळचे वाजलेले आहे 4:30. आम्ही आलेलो आहे धनुष्यबाण कमानजवळ आणि इथे खूप गाड्या झाल्या जमा. आम्हाला भूक लागली. खरं खरंच भूक लागली. खरं खरं भूक लागली. पाय खेळत असते ना ढगलो. बसू बी झालं नाही. 2 मिनिटं बसू झालं. ते पण उतार किती मोठा रस्ता किती लंबा आहे. आम्ही शपथ मी खोटे बोलायला. खरं खरंच भूक लागली. खरोखरच लागली. हो समजतो नाश्ता नाही ना पाहिजे. दर्शन घेऊन मग आपण ना नाश्ता करू. पण देवाचं मंदिरच नाही खायला किती काम आहे ना. मांडीले घोडे रस्ता संपा नाही लागला. हा
हा. तुम्हाला माहिती आहे मम्मीच्या याच्यामध्ये एवढी सवय होती की एवढंच काय मी याच्या दूर बी पळू शकत होती. हो ना? हो हो ना मग आता. आता पण ना माहिती आहे, सवय नाही राहिली. तुमच्या इथे येऊन मी लय आहे घरी. घरचेच तर काम हो ना? तेवढाच आहे होते मम्मीची. तुम्ही पाहिजे का मध्ये हा. काय चला हा. हा. ही कंपनी कोणती आहे? स्टारलाइट. म्हणजे कोलगेट बनते त्यात. हो का? मग कोलगेटची कंपनी, कोलगेटचा वास बी नाही यायला लागला. कोलगेटचा वास तर आला पाहिजे कम से कम. हो माझ्या चल येते वास. आता लोक कोलगेटच नसेल बनवत ती चटणी. काऊन दिमाग खाते सकाळी सकाळी. अहो दिमाग नाही खात मी खरंच बोलत. यार कोलगेटचा वास तर आला पाहिजे. यार नाही नाही, रात्री कसं बंद असेल ना कंपनी, हो. तेव्हा सगळं सगळं चालू राहते ना. हो. झाली की बघ करा आता गप्प. हा ते बघ झाली का? नाही ना. शी ते किती गंदा वास आला. सोडा तुम्हाला वास नाही आहे. माझ्या हो चालले आहे. माझा आवाज किती स्लो झाला. मला लय भूक लागली आहे. अहो मला खायला बघत आहे टपरी टुपरी काही. अहो किती मोठे मोठे ट्रक चालले आहे इथून. इथे 2 माणसं बसले आहे. बघा बघा लोक कशी लोक कचरा फेकतात. हे शोभतं का यांना कचरा फेकायला? मम्मा कुत्रा आलं मम्मी. हो ना बघा. आम्हाला कुत्र्यांची खूप भीती वाटते. बघू शकता कशी लोक इथे कचरा फेकत आहे. यांना शोभतं का इथे कचरा फेकायला रोडावर? बघा इथे किती कचरा आहे. साफसफाई केली पाहिजे. आपलं संभाजीनगर आहे असं चांगलं वाटतं का इथे? एवढी मोठी सिटी आणि असं इथे कचरा रोडावर. बघा लोक कसे सकाळी कचरा फेकून जातात इथे. किती कचरा आहे. सगळ्या रस्त्यानेच कचरा आहे आणि भाजीपाल्याचा श्वास येत आहे इथे. म्हणजेच लोक सकाळी सकाळीच इथे येऊन कचरा फेकतात. हे शोभतं का लोकांना करायला? आपल्या शहराला आपण घाण करतो. आपण आपल्या घरी घाण ठेवतो का? मग तसं रोडावर घाण फेकायला शोभतं का लोकांना? काय लोकांना माहीत पडलं पाहिजे ना. हे खरं चांगली गोष्ट नाही इथं कचरा फेकणं रस्त्यावर. बघा मंदिर दिसतंय. आमची मंदिर येऊन गेली. मंदिर बघा किती सजवलेलं दिसत आहे. बस थोडं दूर देवाचे दर्शन होतील. माझ्यापेक्षा फास्टच चाललेलं आहे. मंदिरात भजन वगैरे चालू आहे. भजनाचा आवाज बघा किती मन प्रसन्न होते सकाळी सकाळी देवांचं नामस्मरण करताना. इथे कुत्रे भुकत आहे. मला तर लयच भीती वाटते कुत्र्यांची. मंदिर बघा किती मस्त सजवलं. गण गणात होते. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. तुझा हे जीवन वाहू दे. देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम्. नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. इथे जेवण राहतं. बघा कशा लाईनमध्ये सुविधा करून ठेवली आहे. गजानन महाराजांना झाकून ठेवलेलं आहे. आज चालू आहे गजानन महाराजांची.
Thank you.